जागतिक महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या सोमनाथ महाराज साठे आपल्या सोबत आहेत. ग्रामपंचायत वायण इथं आज यशस्वी आणि ग्रामपंचायत कार्यालय वायण यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कार्यक्रम करतोय. मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हेच गाव निवडा, याचं कारण काय? संस्कृती आणि परंपरा आणि ग्रामीणता ही आमच्या गावामध्ये जो वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये जो आता आपण कार्यक्रम करणार आहोत त्याची परंपरा खूप मोठी. चैत्र पौर्णिमेला आमच्या गावची यात्रा असते आणि त्या यात्रेला बगाड लागतं. आणि विशेष महत्व म्हणजे आमच्या गावामध्ये बऱ्याचशा विरगळी सापडलेल्या आहेत की जे पूर्वी लढाया वगैरे केल्या जायच्या त्याच्यामध्ये ज्यांना वीर गती प्राप्त व्हायची त्यांच्या विरगळी आमच्या गावामध्ये बऱ्याचशा सापडलेल्या आहेत, 100हून अधिक. आणि त्यांचं स्मारक आमच्या गावामध्ये स्थापन केलेलं आहे. आताच्या काळानुसार जगत असताना थोडा व्यायाम पण व्हावा म्हणून नदीवर कपडे धुवायला जाणाऱ्या महिला असतील किंवा हापशावर पाणी वाहणाऱ्या महिला असतील. त्याचबरोबर या ग्रामपंचायत आता आमचे बंधू आहेत त्याच्यामध्ये संतोष साठे असतील किंवा संजय अण्णा साठे असतील. त्यांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी जावं याची व्यवस्था केलेली आहे. म्हणून आपण हे गाव निवडलं. यशस्वीच्या आमचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत श्री अभिषेक कुलकर्णी सर, त्यांनी सांगितलं की आपण अशा प्रकारचा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त संवाद ग्रामीण भागातल्या महिलांशी असा कार्यक्रम तो करूया. धन्यवाद सर. आपण असा उद्या कार्यक्रम ठेवून द्यायचं काम केलं. त्यांनी वर्षभरामध्ये मिळवलेला फायदा होता 1.5 ते 2.5 लाख रुपये. काही नाही, असं एकत्र येऊन शिवणकाम आपल्याला येतं ना, प्रत्येकीच्या घरी मशीन असतं तसं नाही, पण असं सुद्धा काम करता येऊ शकतं. आता पंतप्रधानांची जे नवीन योजना आहे महिलांसाठी त्याच्यामध्ये कितीतरी क्लासेस हे फुकट आहे. फक्त तुम्ही नाव नोंदणी करायची. आता हे मेकअप बिकअप लागतं लोकांना करायला, मेकअप कसा करायचा हे शिकवण्यासाठी ते क्लासेस तर फुकट आहे. शहरामध्ये याची केंद्र आहेत झालेली. तुम्ही यशस्वी सारख्या संस्थेला जर सांगितलं तर ते तुमच्या इथे सुद्धा असं एखादं केंद्र सुरू करतील. तुम्ही 10, 15, 20 जणींनी ठरवा की आम्हाला ही गोष्ट शिकायची. ते ठरवून देतील की 1 आठवडाभराचं ट्रेनिंग त्यांची टीव्हीचा येईल, शिकवण्याची व्यवस्था करतील. नाही हो, हे काही नोकरी बिकरी करत. अगदी म्हणजे तुम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे मी घर सांभाळते. खरं तर केवढं मोठं काम आहे घर सांभाळणं. घरची बाई काय करत, कोंड्याचा मांडा बाईच कर. 4 ठिकाणी संसाराला टिगळ लावण्याचं कामही बाईच कर. बाई कधी प्रदर्शन करते का की आर्थिक तरतडे बाबा. नवरा जे काय कमवून आणतो त्याच्यामध्ये सगळं छान चालवणं आणि ते छान ठेवणं सगळं काम बाईच करते. संस्थेच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळेड यांना एक छोटीशी मदत म्हणून ₹15,000चा धनादेश यशस्वी संस्थेच्या वतीनं सुपूर्द करण्याची केली. यशस्वी संस्थेच्या मीडियाने अधिष्ठानाने विनंती करतो. सगळ्या मान्यवरांच्या